सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्दसाधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 73 एपिसोड आपल्या शब्दसाधी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. भाग 74. प्रियाशने खिडकीवरचा पडदा पूर्णपणे बाजूला केलेला होता. उगवते सूर्याचे किरण त्या खिडकीमधून त्या काचांमधून त्याच्या डोळ्यावर चमकू लागले होते. तो डब्बा AC होता, त्यामुळे ते खिडकीसुद्धा खोलू शकत नव्हते. पण तरीही त्या काचा लागलेल्या त्या डब्याच्या खिडकीमधून त्यांनी त्या सूर्याला नमन केले आणि ते या हाताच्या न बदलत्या रेषेला तू आहेस. भीती कशाची मला, उगवते सूर्या, साक्ष तुझी. आज मला काहीतरी नवीन करण्याची, कालच्या चुका सुधारण्याची. तू आहेस भीती मला कशाची. दोघेही एकमेकांचे हात जणू काही वचन दिल्यासारखे हातात घेतात आणि म्हणतात, रुसवे फुगवे सगळे विसरून आता जमली आमची चांगली मित्रता. करतो आरंभ नव्या जीवनाचा, जन्मास येऊ दे नव्या नित्यकल्पना. उंच भरारी मारण्यास दे पंखात बळ आमच्या. आले अपयश जरी पदरी, बळ दे तू दुःख पचवण्यात. नमन ए तुला भास्करा, तूच आहे साक्षीला. कीर्ती तुझ्या सम लाभू दे, हीच आमची प्रार्थना. दोघांमध्येही चांगली मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. दोघांमध्ये आता कोणतेही रुसवे फुगे तर नव्हतेच, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या परिस्थितीचा आणि आपल्या व्यवसायाचा किंवा कामाचा दोघांपैकी एकालाही अहंकार नव्हता. दोघं आता एका मैत्रीच्या नात्यामध्ये एक समान होऊन गेले होते. पती पत्नीचे नातेसुद्धा असेच असायला हवे. कुणीच लहान, कुणीच मोठा, कुणी सुंदर, कुणीच कुरूप असे नसावे. दोघेही एक समान, तेव्हाच त्यांच्यामध्ये प्रेम वाढते आणि मजबूत होण्यास वाव मिळतं. दोघेही गोव्याला निघाले होते, तेव्हा खरं म्हणजे मज्जा करण्यासाठी निघाले होते. दोघांनाही एकांत हवा होता, निवांत हवा होता, पण तो फक्त क्षणाच्या सुखासाठी हवं होतं. आता मात्र या दोघांनी अशा मार्गावरती निघालेली होती, ज्या ठिकाणी मिळणारं सुख हे एका विशिष्ट क्षणापुरती, तासापुरते किंवा मिनिटापुरतं नव्हतं. ते हा जन्म असे निर्माण झालेले नाते आयुष्यभर टिकण्यासाठी पुरणारे नाते बनले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांचा विश्वास एकमेकांनी संपादन केलेला होता, जो कधीच न तुटण्यासारखा होता. पती आपल्या डोळ्यासमोरून 24 तास राहत असला तरी सुद्धा कधी कधी पत्नी त्याच्यावरती विशिष्ट वेळी संशय घेत असते. इथे प्रियांश हा आठवड्यातून फक्त 2च दिवस आपल्या बायकोजवळ येऊ शकणार होता. ते सुद्धा त्याच्या शाळेमध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर. जर तिथे विद्यार्थी आजारी असतील तर तो त्या दिवसामध्ये सुद्धा येऊ शकणार नव्हता. त्यामुळे या दोघांमध्ये संशयाची दरी निर्माण होऊ नये यासाठी सर्वात मोठं नातं विश्वासाचं तयार होणं गरजेचं होतं. आणि इथे प्रियांश ते नातं निर्माण करण्यासाठी यशस्वी झालेला होता. अजून किती वेळा लागणार आहे आपल्याला गोव्याला पोहोचायला. वैतागलेली प्रिया आपले केस नीट करत, स्वतःला आरशामध्ये बघत, थोडी शरीराला आळस देत, हात उंच करत, शरीराचा वाक वाढवत, पायांच्या टाचावर जोर देत उभी राहिली. तिच्या त्या शारीरिक हालचाली बघितल्यानंतर प्रियांशला कळाले होते की ही प्रमाणापेक्षा जास्त वैतागलेली आहे आणि हिला जर अजून आपण किती वेळ लागणार आहे हे सांगितलं तर अजून जास्त वैतागेल. त्यापेक्षा मला सुद्धा माहीतच नाही, कारण मी सुद्धा पहिल्यांदाच गोव्याला जात आहे, हेच उत्तर सांगितलेले बरं. आणि त्याने तेच तिला सांगितले. अगदी मोकळ्या हवेमध्ये, खेड्यामध्ये वाढलेली आणि खेड्यामध्ये सासर असलेली मुलगी, जी अगदी मोकळ्या हवेमध्ये फुलपाखरू उडतो तशी उडणारी, बागडणारी, त्या छोट्याशा रेल्वेच्या कंपार्टमेंटमध्ये स्वतःला अगदी पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटासारखी अनुभव करत होती. आता हा कंपार्टमेंट फक्त आपल्या दोघांचं असल्यामुळे तुला बोर होत आहे, पण या ठिकाणी जर हा जनरल डब्बा असता आणि वेगवेगळे लोक इथे येऊन बसले असते तर थोड्या वेळासाठी तुला इरिटेट झालं असतं, पण काही वेळानंतर तेच लोक तुला आवडले असते. त्यांच्यासोबत तू गप्पा मारल्या असत्या, आपल्या स्वतःच्या फिलिंग शेअर केल्या असत्या. हीच मज्जा जनरल डब्याची असते, जी आपण या अशा स्पेशल डब्यामध्ये नाही एन्जॉय करू शकत. निदान एक सर्वसामान्य माणूस तर मुळीच नाही. प्रियांश मुद्दाम तिच्याकडे बघत म्हणाला, हो ना, अगदी आमच्या शेजारच्या खेड्यामधून शहरामध्ये जाण्यासाठी अर्धा तासाचा बसचा प्रवास मी करायचो. काय मज्जा यायची. फुटाणे विकणारा माणूस, त्यानंतर एखादी म्हातारी बाई बोरं विकायला यायची, तेव्हा येणारी मज्जा, किंवा कंडक्टर ड्रायव्हर यांचे किस्से, त्यांचे एकमेकांशी होणारे डायलॉग, किंवा कंडक्टरचे सुट्ट्या पैशांसाठी होणारे प्रवाशांबरोबर भांडण. किती मज्जा होती.
त्या गोष्टींमध्ये मला वाटले एवढा मोठा रेल्वेचा प्रवास आहे, इथे सुद्धा अशीच मज्जा येत असेल. पण नाही, मुळीच नाही. यापेक्षा तर आपण जनरल डब्यामध्ये गेलो असतो तर खूप मज्जा आली असती. ती अगदी उत्साहित होत त्याच्याकडे बघत बोलली, मॅडम, बसमधला प्रवास हा अगदी कमी वेळासाठी असतो. तुम्हाला माहिती आहे का आपण कुठून कुठे चाललो आहोत? गोव्याला जातो आहे. आणि ते सुद्धा हनीमूनसाठी पहिल्यांदा. मी बायकोला घेऊन जात आहे. मग अशा वेळेस स्पेशल गोष्ट करायची आहे. जनरल डब्यामध्ये कशी काय शक्य होणार आहे? आणि यानंतर आपले पुढचे प्रवास असे स्पेशल राहणार नाही. आपण आयुष्यामध्ये बायकोसोबत, नवऱ्यासोबत बराच वेळ लांब लांब फिरायला निघून जातो. बऱ्याच दिवसांसाठी तो प्रवास आणि नवीन लग्न झालेला असताना हनीमूनसाठी केलेला प्रवास यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मग अशा वेळेस हा प्रवास खूप महत्त्वाचा, खूप जिव्हाळ्याचा, तुला आयुष्यभर आठवण राहिली पाहिजे असा बनवायचा असेल तर फक्त तू आणि मीच असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तिसरा कोणीच नको. म्हणून मी असा प्रवास करायचं ठरवलं. किंवा नवीन जोडप्यांसाठी हे असे स्पेशल डबे त्यांच्यासाठीच ठेवत असतील. हाच उद्देश असावा त्यांचा. प्रियेशने तिला अगदी स्पष्टपणे सांगितले. ठीक आहे, थोडं बाहेर जाऊया, असं म्हणत तिने स्वतः प्रियांचा हात ओढला आणि त्याला बाहेर निघण्यासाठी विनंती करू लागली. अगं पण का बाहेर जायचं आहे तुला? तो तिला आग्रहाने तिचा हात मागे घेत पुन्हा आपल्या सीटवर बसण्याचा प्रयत्न करत बोलला. एकाच ठिकाणी ते बसून मला कंटाळा आला आहे. चला ना, थोडं पूर्ण डब्बा फिरून येऊ. ती पुन्हा त्याच्याकडे लहान मुलांसारखा हट्ट करू लागली. आपण बाहेर फिरायला जाऊ आणि या डब्यामध्ये कुणी येऊन चोरी करून गेलं तर? या डब्याला कुलूप आहे का? आपण कुलूप लावून चाबी आपल्या खिशात ठेवून निघून जाऊ. अगं आपलं सामान आहे, पैसे आहेत, कसे जाणार? तू एक काम कर, तू थोडे पाय मोकळे करून ये. मी इथेच उभा राहतो दरवाजाजवळ बाहेर तुझी वाट बघत. मग चालेल? जास्त लांब नको जाऊ, डब्याचा विसर पडेल आणि मग आपली जागा, आपली सीट, आपला डब्बा तुला कळणार नाही. घाबरशील, तो तिला आग्रहाने सांगू लागला. काही पण बोलता? मी एवढी लहान आहे का? मला सुद्धा हे डब्याचा नंबर आणि सीट नंबर लक्षात आहे. मला एवढी पण मूर्ख समजू नका. येते. मग मी असे म्हणत तिने तिचा हात उंच करून त्याला टाटा केला आणि पुढे पुढे चालू लागली. तो खरोखरच दरवाजात उभा आहे की नाही हे बघण्यासाठी पुन्हा पुन्हा मागे वळून सुद्धा बघायची. आणि जेव्हा ती मागे वळून बघायची तेव्हा तो दिसला की तिला हसू यायचे आणि त्यालाही हसू यायचे. जणू काही दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने काजोल मागे वळून शाहरुख खानला बघते आणि शाहरुख खानला आपल्या प्रेमाची पावती मिळते, त्या पद्धतीने इथे सुद्धा प्रियांशला प्रिया मागे वळून बघत आहे. म्हणजेच तिचे आपल्यावर खूप प्रेम आहे, विश्वास आहे असे त्याला वाटले. आणि इकडे प्रियासुद्धा ज्या पद्धतीने काजोल आपल्या मनामध्ये शाहरुख खानला प्रेमाचे अफाट प्रेम आपल्या मनामध्ये घेऊन आपल्या घरी परतलेली होती, त्याच पद्धतीने इकडे प्रियासुद्धा अफाट प्रेम आपल्या मनामध्ये घेऊन त्या डब्यामध्ये फिरण्याचा आनंद घेत होती. पुढे जात असताना तिला मात्र हे लक्षात येत होतं की सगळ्या डब्यांचा नंबर तर सारखेच आहेत. आपल्या डब्याचा नंबर ती खरंच विसरून गेली होती. अजून पुढे जाऊन काय करायचं? हरवून गेलो तर आपल्याला आपल्या नवऱ्याचा नंबरसुद्धा माहिती नाही. आणि नंतर तिने चेक केलं, ती स्वतःचा मोबाईलसुद्धा विसरून आलेली होती. आता काय करायचं? खरंच तिला अगदी हरल्यासारखं वाटत होतं. आपण असं सरळ तर आलो आहे, सरळ चालत जाऊया. तो दरवाजामध्येच उभा होता, म्हणजे तो आपल्याला दिसेलच. घाबरायचं कशाला? ती स्वतःलाच तिच्या घाबरण्याबद्दल हसू आले. तिने तिच्या कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली, चल प्रिया, घाबरू नको, तू तुझी वाट बघत आहे, दारातच उभा आहे. मग कशाला घाबरते? आणि ती आपल्या वाटेवरून आली. त्याच वाटेला पुन्हा जाऊ लागली. तिला काही केल्या प्रियांश दिसतच नव्हता. ती पुढे पुढे पाऊल टाकू लागली, पण अजूनसुद्धा तिला प्रियांश दिसत नव्हता. तिच्या लक्षात येत होतं आपण तर एवढ्या लांब खरंच आलो नव्हतो. मग हा अजून कसा दिसत नाही आहे प्रियाला? जेव्हा त्याने बाय केले खरे, म्हणजे तो दरवाजाजवळ उभा होता. परंतु त्याला असे वाटले हिला जायला आणि थोडे फिरायला निदान 10-15 मिनिटं तरी लागतील. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.